नमस्कार मित्रांनो, आज गावरान एक कोंबडा, आपण कोंबड्याचा काटा काढणार आहेत. रानामध्ये मस्त तार धनधनीत खमखमीत भाजी करणार आहेत आणि मस्त खाणार आहेत. हा 1 किलोचा कोंबडा आज फिनिश होणार आहे. म्हणजे ऑलरेडी कापून आणलेला, आता नुसता मस्त शिजवायचंय, ह्याला मस्त दम द्यायचा आहे आणि मस्त खायचा आहे. त्याच्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ. चलो, कोंबडा खाण्यासाठी पाण्यातून, नदीतून, नाल्यातून जायचंय आपल्याला. चला, इकडं चूल पेटविली, मस्त जाळ घातलाय. आता इथं कांदा भितर चिरून घ्यायचा आणि आपल्याला द्यायची फोडणी. तर इकडं आपण घ्यायला लागलो चिकन धुण्यासाठी. तर इकडं चिकन धुवून घेतलेलं आहे, मांडलंय पातीला. तर हळद टाकायची, पातीला गरम झालेलं आहे. आता आपण टाकू त्यात कांदा. मी डायटिंग वर असल्यामुळे तेल जरा कमी खाणार आहे, म्हणून कमी तेलातली आपण भाजी करणार आहे. आता घ्या कांदा हलवून मस्त पैकी भाजून घ्यायचा कांदा आपल्याला. त्याला कांदा मस्त पैकी तळलाय. आता याच्यामध्ये चिकन, आता मस्त याला घ्या हलवून. आता आपल्याला शिजलंय आणि मम्मा द्यायला लागली फोडणी. इकडे हे बघू शकतो शिजलेलं आहे, ते बघून देऊ आपण. फुटाणेच मोठाले राहिले. अद्रक, लसूण, कोथिंबीर. असंच खलबत्यात फुटलं हे सगळं सामान. आमचे मिक्सरचे भांडे, 3 मिक्सरचे भांडे तुटले. कालच एक मिक्सरचं भांडं नीट करून आणले. काय झालं काय की दुसरं लावलं, दुसरं चला ना. हे आपल्या रानातले तिळ परवा दिवशी झाडले काही. आता वाळू घालायचे, ते धुतले, वाळू घातले, आज भाजीला टाकले. खोबऱ्यापेक्षा तीळ टाकायचे, खसखस नाहीत का टाकी. तसं हे खोबरं चांगलं, खोबऱ्यापेक्षा चांगली भाजी होती तिळाने. शिवकुंकट गेलं बाई. मी काय म्हणायच्या आधीच त्याने लांबून फेकलं. वागा, चांडा लोंडी करू नको, उद्योग करू नको तिकडं जाऊन. दाजी हाणीन आल्यावर. तेल नाही ना लय मोठं त्याला. इकडे बघू शकता भाजी झालेली आपली चुलीवरची मस्तपैकी. आता करायच्यात बाजरीच्या भाकरी. चला.